स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये। आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट। चला तर ऐकूया एक खूप छान गोष्ट जिचे नाव आहे पेरावे तसे उगवते। एका शहरामध्ये एक गरीब मनुष्य राहत होता। त्याला एक मुलगा होता। त्याने स्वतःच्या मुलाला खूप शिकवले, मग त्याला चांगल्या जागेवर नोकरी मिळवून दिली आणि त्याचे लग्नही करून दिले। दिवसेंदिवस मुलगा चांगले पैसे कमवू लागला। त्याने एक मोठे घर बांधले, परंतु वडिलांसाठी मागच्या बाजूला एक छोटी झोपडी बांधून दिली। मुलगा आणि सून वडिलांशी नीट वागत नसत। ती दोघे त्यांच्या खाण्यापिण्याचेही हाल करत, तरी देखील तो बिचारा काही तक्रार करत नसे। आपल्या मुलाचा सुखी संसार पाहून त्याला आनंद होत असे। काही दिवसांनी त्या मुलाला मुलगा झाला। मुलगा दृष्ट लागेल असा सुंदर होता। हळूहळू तो देखील मोठा होऊ लागला। आजोबा नातवावर खूप प्रेम करत असत, त्यामुळे त्या दोघांची गट्टी जमली। थंडीचे दिवस होते। आजोबा बिचारे झोपडीत थंडीने कुडकुडत होते। मुलांनी त्यांना जी घोंगडी पांघरायला दिली होती ती देखील फाटकी तुटकीच होती। आजोबांना थंडीत थरथर कापताना पाहून नातू आपले नवे गरम पांघरून त्यांना देण्यासाठी निघाला। तितक्यात त्याच्या आईने त्याला अडवले। मुलगा म्हणाला, आजोबांना खूप थंडी वाजत आहे, म्हणून मी माझे पांघरून त्यांना देण्यासाठी जात आहे। आईने त्याच्यावर डोळे वटारले आणि गप्प बसण्यासाठी सांगितले। दिवसामागून दिवस जात होते। आता नातू बराच मोठा झाला होता। स्वतःचे आई वडील आजोबांशी चांगले वागत नाहीत हे त्याला कळत होते। त्याचे त्याला खूप दुःख होत असे। एके दिवशी त्याला खूप राग आला। त्याने आपल्या वडिलांचे कपडे फाडले, मातीत फेकून मळवून टाकले। नंतर त्याने एक घोंगडी घेतली, ती सुद्धा धुळीत मळून फाडून टाकली आणि मग ती घोंगडी आणि ते कपड्यांचे त्याने एक गाठोडे बांधण्यास सुरुवात केली। वडिलांनी ते पाहिले। त्याला म्हटले, अरे अरे, हे काय करतो आहेस? तुला काही अक्कल आहे की नाही? मुलगा म्हणाला, बाबा, हे गाठोडे मी तुमच्यासाठी तयार करून ठेवत आहे। आजोबांसारखे जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा हे मी तुम्हाला देईल। आजोबा सुद्धा असेच मळलेले फाटके कपडे घालतात, फाटकी घोंगडी पांघरत आहेत, घरामागच्या झोपडीत राहत आहेत। मुलाचे हे बोलणे ऐकून त्याच्या वडिलांना चिंता वाटू लागली। आता त्यांना समजले, आपला मुलगा घरात जे पाहतो आहे त्याचेच अनुकरण करत आहे। आम्ही आजोबांशी वाईट वागलो हे पाहून आपला मुलगा असा विचार करत आहे। खरोखरच आपण फार मोठी चूक केली आहे। मग दोघेही आपल्या मुलाला घेऊन आजोबांकडे गेले। आजोबांच्या पाया पडले आणि त्यांची क्षमा मागितली। सुनबाई तर रडू लागली। मुलगा म्हणाला, बाबा, आम्हाला क्षमा करा। तुम्ही काबाड कष्ट करून मला हे सुखाचे दिवस दाखवलेत, पण आम्ही मात्र तुमच्याशी वाईट वागलो। आमच्याकडून फार मोठी चूक झाली, आम्हाला क्षमा करा। आजोबा म्हणाले, तुम्ही देखील सुखी व्हा, झाले गेले विसरून जा, देव तुम्हाला सुखी ठेवेल। या माझ्या आवडत्या नातवाला दुःख होईल असे काहीही करू नका, तो फारच गुणी मुलगा आहे। तर मग कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात। जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये। धन्यवाद।